शफी शेठ मोमीन प्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. शफी शेठ, मागच्या वेळेस आपण जून नंतर बाजार सुधरेल असे स्पष्ट सांगितले होते. आज प्रत्यक्षात काही प्रमाणात तोच काळ दिसत आहे, पण अजूनही शेतकऱ्याला अपेक्षित दर मिळालेला नाही. मग खरी सुधारणा सुरू झाली आहे का अजून फक्त सुरुवात आहे? नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी 3 एप्रिलला बाईट दिली. मला 2 महिने काही बाजार वाढणार नाही. त्या हिशोबाने महिना 2 महिने काही बाजार वाढले नाही. पण जूनमध्ये मी सांगितलं होतं का 16, 17, 18 रुपये कांदे खपतील. तर त्या हिशोबाने ते कांदे खपले, 17, 18 खपले, 20 पर्यंत खपले. तर आता सध्या तर 1-2 रुपये बाजार डाऊन झालेली आहे. आता अपेक्षा थोडीशी वाढायची कमी आहे थोडीशी, कारण पावसाचं काही चिन्ह दिसत नाही. लोक जरा थांबलेले आहे कांदे याला ठेवायला. पण कांदे खराब येतात, कांदे चांगले येते नाही. आजचे बाजार भाव 12, 13, 14, 15. हलके कांदे, चांगले कांदे 16, 17, 18 पर्यंत खपले. गोळे 19, 20 रुपये खपतात. चांगले कांद्याला डिमांड आहे. चांगले कांदे 10-15% येतात. 70-80% अजून कांदे हलकेच येतात. त्या हिशोबात बाजार थोडेसे 1-2 रुपये थोडे डाऊन झालेले. पण मी माझ्या म्हणण्याप्रमाणे मी जे बोललो होतो 1-2 महिने बाजार होणार नाही, पण जूनला जे बाजार झाले माझ्या म्हणण्याप्रमाणे जे बोललो होतो मी 15, 16, 17, 18 रुपये कांदे खपून जातील. 20 बी खपले, काही ठिकाणी 21, 22 बी खपले. पण ते काय नाही, पण खरे 18 ते 20 पोझिशन झालतं. 8-10 दिवस राहिले पोझिशन. ज्याचे पैसे करता आले त्यांनी केले, ज्याला थांबायचे असून ते अजून थांबले, त्याला अपेक्षा वाढली. त्या हिशोबाने आजचे बाजार भाव 14 ते 18 रुपये, गोळे 20 रुपये आहे. शफी शेठ, आपला मागचा अंदाज जवळपास 98% बरोबर ठरला असे शेतकरी म्हणत आहे. एवढा अचूक अंदाज तुम्ही कसा लावतात? यामागे कोणत्या गोष्टींचा अभ्यास असतो? याच्या मागे अभ्यास असा असतो, एप्रिल मे मध्ये कांद्याला बाजार मंदीच असते. शेतकरी बांधव स्टॉक करतात, व्यापारी स्टॉक करतात, आणि जूनमध्ये कांदा शॉर्ट होतो. मार्केटला माल कमी असल्यामुळं 2-5 रुपये ती जी दरवर्षी होतीच आहे. या हिशोबाने ते जजमेंट लावून मी आपलं बोललो का म्हणलं जूनमध्ये 14, 15, 16, 18, 20 बाजार होतील, त्याप्रमाणे ते झाले आणि दरवर्षी होत राहतात. शफी शेठ, आज ओतूर बाजारात आवक कशी आहे? चांगला माल जास्त येतोय की अजूनही हलका मालच जास्त दिसतोय? ओतूर मार्केटमध्ये आज 50 गाडी आहे. 50 गाडीमध्ये 10-15 गाडी चांगला माल आहे. बाकी 30-35 गाडी माल हलकाचे. हलके मालाची हलकी रेंज आहे, चांगल्या कांद्याची चांगली रेंज आहे. शफी शेठ, तुमच्या अंदाजनुसार अजून किती टक्के कांदा शेतकऱ्यांकडे साठवणुकीत शिल्लक आहे? कांदा अजून भरपूर आहे. कांद्याला काय तोटा नाही, अजून कांदा भरपूर आहे. कांद्याचा काही विषय नाही आहे. आज जर शेतकरी 15 ते 18 रुपये दराने कांदा विकत असेल तर त्याला खराखुरा नफा होत आहे का की फक्त खर्च निघतोय? नाही, होतोय, नफा होतो ना. शेतकऱ्याला नफा होतोय. 18-20 रुपये कांदे कापल्यावर शेतकऱ्याला रुपया मिळतो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील साठा आजही महाराष्ट्र बाजारभावावर दबाव टाकत आहे का? हाय, तिकडे बी कांदे आहे. ते कांदे हलके असल्यामुळे थोडस कांद्याचा प्रॉब्लेमच आहे. मध्य प्रदेशमध्ये इकडे कांदे आहे, पण ते कांदे हलके आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम असतो. मध्ये पाऊस झाला, तिकडे पाऊस झाला, नाशिकला इकडे पाऊस झाला, त्याच्यामुळे कांदे हलके येतात. आणि दक्षिण भारतात मागणी कमी असल्याचे सांगितले जाते. ही परिस्थिती तात्पुरती आहे का अजून काही काळ राहू शकते? अजून काही काढू राहू शकते. बँगलोर पोझिशन डाऊन आहे. बँगलोर 15 ते 20 रुपये बँगलोर पोझिशन, आणि त्या भावात कांदे इथं कापतात 15-20 रुपये. तिकडे एवढी मागणी नाही अजून. आंध्र कर्नाटकमध्ये एवढी मागणी नाही. शफी शेठ, सध्या सर्व शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पुढील 1 ते 2 महिन्यात कांद्याचे दर नेमकं कुठपर्यंत जाऊ शकतं? आता महिना 1.5 महिना सध्या अशीच बाजार राहते. 14 रुपयापासून 17, 18, 19, 20, एखाद 2 रुपये खालीवर होत राहतील. महिना 1.5 महिना काही तेजी दिसत नाही. काही तेजी होईल ते 15 ऑगस्ट. आता तर शफी शेठ, 20 ते 25 रुपये दर मिळण्याची शक्यता अजूनही आहे का? आहे. 15 ऑगस्ट, 15 ऑगस्ट. 25 रुपये खपणार. वर बी जाऊ शकतात, सांगू शकत नाही, पण 25 रुपये आधी 15 ऑगस्टला खपणार. आणि पुढील काळात बाजार वाढण्याची जास्त शक्यता आहे की पुन्हा घसरण्याची भीती आहे? ते पुढचं जजमेंट पुढे आहे, आता लगेच नाही. पुढचं जजमेंट पुढे लावू ना. बरोबर. 15 ऑगस्टला कांदे खपतील, 25 खपतील, 26 खपतील, 27 खपतील, सांगू शकत नाही. पण खपणार आहे कांदे. आजच कांदे 20 रुपये खपतात, तर 1.5 महिन्याने 25 रुपये कांदे खपायच पाहिजे. मध्ये थोडीशी एक मंदी होईल. पाऊस पडला, कांदे खराब झाले, आवक वाढली, 2-3 रुपये घसरणार अजून. आणि जर अचानक पाऊस, हवामानातील बदल किंवा इतर काही अडचणी निर्माण झाले तर बाजारावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? परिणाम होऊ शकतो ना. ते हवामान काय होईल, पाऊस किती पडेल, काय नाही पडायचा. जास्त काही पाऊस झाला, यंदा पाऊस लेट आहे, पेरण्या लेट होतील,
पेरण्या समजा लेट झाल्या, नवे कांदे लेट येतील, तो जजमेंट पुढचं आहे. आता लगेच काही सांगू शकत नाही. 1-2 महिन्यानंतर ते भविष्य सांगता येईल का पाऊस कमी झाला, पेरण्या कमी झाल्या. आता लगेच काही सांगू शकत नाही. आता पाऊसच नाही तर काय सांगणार. आणि सध्याची परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे? साठवलेला माल ठेवावा की टप्प्याटप्प्याने विक्री करावा? टप्प्याटप्प्यावर शेतकऱ्यांनी विकावा ना. माल खराब होईल, पाऊस झाल्यावर माल खराब व्हायची शक्यता आहे. आज माल आहे तर आजच खराब येतो, तर पाऊस झाल्यावर किती खराब होईल. आजच माल मार्केटमध्ये चांगला येत नाही, पण त्या मार्केटला माल खराबच येतो. मुंबई म्हणा, पुणे म्हणा, उत्तर म्हणा, नाशिकला, नगरला सगळ्यांचे बोंबाच आहे ना. समजा पाऊस पडल्यावर कांदे खराबच होणार ना. खराब झाल्यावर आवक वाढले का 2-3 रुपये अजून कमी होणार. तेजी मध्ये चालू राहणार. याचा माल टिकन त्याचे पैसे होणार नंतर. पण आता मालच धरणार तर मग त्याचा काय उपयोग. आज जर एखादा शेतकरी तुमच्याकडे सल्ला मागायला आला तर तुम्ही त्याला पहिली कोणती गोष्ट सांगणार? त्याला पहिली गोष्ट सांगणार की थोडा माल इका. 4-6 गाड्या असतात तर 2 गाड्या इकून पैसे करून घ्या. टप्प्याटप्प्यावर माल इकत राहा. टप्प्याटप्प्यावर माल इकल्यानंतर तुमची सरासरी बरोबर बसती. एकदमच माल ठेवायचा, पावसात माल खराब झाला, मग खराब झाल्यानंतर पैसे होती नाही. 2 गाड्या इकल्या, 4 गाड्या ठेवल्या, परत मधल्या फ्रेडमध्ये 2 गाड्या इकल्या, शेवटला 2 गाड्या इकल्या, बरोबर सरासरी बसून माल खराब होत नाही, पैसे होत जातात, सगळं होतं. आणि ज्यांचा कांदा अजून साठवणुकीत आहे त्यांना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे? पावसा पाण्यावर लक्ष देऊन मालाचं गॅरंटी मालाची यंदा कमी, यंदा माल जास्त करून खराब होणार आहे. तेव्हा शेतकऱ्याने कांद्यावर लक्ष ठेवा. नुसतं बाजार वाढतील ठेवून त्याचा उपयोग नाही. थोडेफार पैसे करून घ्या. 18-20 कांदे खपत, 17-18-20 मध्ये भरपूर पैसे होतात. बिगर नुकसानीचे पैसे होऊन जातात ना. खराब झाल्यानंतर मग अर्धा माल उपरा टाकायचा, अर्धा बदला करायचा, मग अर्ध्या चांगल्या मालाला बी पैसे होत नाही माल खराब झाल्यावर. तर आजच्या हिशोबाने लोकांनी कांदे थोडेफार विकायला पाहिजे. 17-18-20 रुपये विकायला काय हरकत नाही ना. चांगले कांदे खरेदी गेले, नाफेड खरेदी गेले, कुठं नाफेड खरेदी गेलं माहितीच नाही. कुठं करतात, नाशिकला करतात, इकडे काय नाफेडवाले येतच नाही. उतरला नाफेडवाले येत नाही का? नाही, नाफेडवाले कुठे उतर, एखाद्या 2 येतात ते कुठे घेतात माल. अजूनपर्यंत आलेले नाही का? येतात काय नाफेडवाले घेतात ते थोडेफार, काही जास्त एवढं इकडे नाही. नाशिक साईडला जास्त असतं, आपल्या भागात काही नाफेडवाले जास्त नाही. हो, एखादा असला कुठं तर घेत असेल तर काही स्टॉक पण आपल्या भागात नाही. नाशिक साईडला घेतात जास्त. आणि शफी शेठ, गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत आजची परिस्थिती किती वेगळी आहे? गेल्या 5 वर्षातून परिस्थिती चांगली ना. आता आजची परिस्थिती चांगली आहे. यावर्षी बरं होईल. चर्चा दिसतंय, पाऊस पाणी कमी आहे, पेर कमी होईल, नव्या कांद्याची पेर लेट होईल, नवे कांदे लेट येतील, थोडंसं बरं होईल. आता पुढचं जजमेंट पुढे लावता येईल, लगेच लावता येईल. तुम्ही पुढचं आता बघा लागलं कसं जमायचं ते. पण टप्प्याटप्प्यावर चाललं पाहिजे. बरोबर. हो बटवाल. शफी शेठ, शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? मग आता आमचा संदेश हाच आहे ना, थोडे पैसे करून घ्यावा. एकदम लोकांनी लावून धरून नाही, कारण गेल्या वर्षी उलत पालत झाले. शेवटी बार दिवाळी झाल्यावर 12 रुपयाने कांदे विकले, बरोबर आहे की नाही. ती जी होणार आहे थोडीशी, थोडे पैसे करून घ्या. हे बी 18-20 रुपये काही बाजार कमी नाही. पण शेतकऱ्याच्या अपेक्षा लगेच 30 होतील आणि 40 होतील 40 इकू. 2 गाड्या 40 मध्ये इकू, 2 गाड्या 30 मध्ये इका, 2 गाड्या 20 मध्ये इका. पण तुम्ही सगळे माल दाबून धरणार तर मग गेल्या वर्षाची परिस्थिती होईल. हो, सगळाच माल दाबून धरले. हो, माल थोडा हल्ला पाहिजे ना. थोडा माल गेल्यानंतर शेवटला मग थोडंफार होणार आहे, होईल असं एक अपेक्षा आहे. मी म्हणजे काय देव नाही, पण एक आयडिया चाललंय थोडंसं का. हो, ठीक आहे शफी शेठ, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळेत वेळ काढून आपल्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद. नमस्कार.